विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स तर्फे तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. माझी इच्छा आहे तुमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस असा आनंदात गेला पाहिजे. हो, आनंदी आनंद. गोड आयुष्य आपल्याला जगायचं लक्षात घ्या. बरं, थांबा इथं. त्यासाठी कष्ट तर घ्यायचेत. मग आपण काय करूया बरं का, की एक संकल्प करूया आजपासून, की आपल्याला आपल्याला बदलून टाकायचंय. आतापर्यंत झालं गेलं विसरून आपण एक नवीन सुरुवात करायची आहे. तर हे करत असताना अडचणी आहेत, अनेक आहेत. आता मी तुम्हाला सांगतो माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी काय शिकलोय, कितीही मोठी अडचण असू दे त्यातून मार्ग काढता येतो. पण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या मराठीतून एक वाक्य आहे रे, मला परफेक्ट आठवत नाही, पण मला कॉमेंटमध्ये हवंय बरं का. म्हणजे प्रयत्न करता म्हणजे वाळूचे कण, तेल असं कुठलं वाक्य आहे का बघा? लिहा कॉमेंटमध्ये. तुम्हाला मराठीत पण मला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. म्हणजे प्रयत्न जर आपण केले, तर कुठलीही गोष्ट आपण साध्य करू शकतोय. पण हे प्रयत्न करत असताना योग्य दिशा असणं गरजेचं आहे. योग्य मार्गदर्शन म्हणूया आपण. आता इथे काही उदाहरणं मी तुम्हाला देणार आहेत. काही उदाहरणं बरं का. आता अगदी नाव घेऊन उदाहरण दिलं तरी काही हरकत नाही. माझे स्टुडंट आहेत. मी बघितलंय. मी आता गेली 24-25 वर्ष मी क्लास घेतोय. मी जेव्हा क्लास सुरू केला तेव्हा मी 23 वर्षाचा होतो. ओके. आणि माझे स्टुडंट पण 23 वर्षाचे होते. म्हणजे काय एम करणारी मुलं. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी पहिल्या वर्षी एम-पी-एस-सीचा सुद्धा क्लास घेतलाय. ओके. आणि आज अशी कंडिशन आहे, आज कुठे आहेत ती मुलं? मला वाटायचं बरं का, की बिचारे अभ्यास करतायत, एवढ्या एक्झाम देतायत, एक्झाम वेळेवर होत नाहीत. बाळांनो आता यू-पी-एस-सीच्या एक्झाम अगदी वेळेवर असतात बरं का. एम-पी-एस-सीच्या कधी होत नव्हत्या वेळेवर. हां. खूप त्रास झालाय आमच्या जनरेशनला म्हणूया आपण. 3-3, 4-4 वर्ष एक्झाम नाही. एक्झाम झाली तर रिझल्ट नाही. रिझल्ट लागला तर पोस्टिंग नाही. यात बरीच वर्ष मुलांची गेलेत. पण मला असं वाटायचं काय चाललंय हे मुलं करतायत. पण नाही. माझ्याकडे जी 5 मुलं होती पहिल्या बॅचमध्ये माझ्या एम-पी-एस-सीच्या पहिली आणि शेवटचीच एम-पी-एस-सीची बॅच. 5च्या 5ही मुलांचं एक चांगल्या पोस्टवर सिलेक्शन झालंय. चला हे पहिले स्टुडंट म्हणूया आपण. आत्ताचं काय? तर गेल्याच महिन्यात ओके, पृथ्वीराज माझा स्टुडंट. ॲक्चुअली तो पुण्यात जे करत होता. नेहमीप्रमाणेच जे नाही झालं. शेवटचे 6 महिने माझ्याकडे आला. सी-ई-टीत 99 पर्सेंटाइल क्लोज टू 99 ना, 99 पेक्षा थोडेसे कमी होते. मग व्ही-जे-टी-एल ॲडमिशन मिळालं. 4ही वर्ष इंजिनिअरिंग केलं, प्लेसमेंट झाली. प्लेसमेंट मिळवली आणि यू तयारी सुरूच होती. लास्ट मंथमध्ये जेव्हा तो आला होता, पेढे घेऊन आय-ई-एस एक्झाममध्ये ऑल इंडिया रँक 51. जबरदस्त रँक आहे. झालं की सिलेक्शन. 3 वर्ष लागली त्याला, पण जॉब सोडला नाही. दोन्ही बॅलन्स ठेवलं. बरीचशी मुलं काय करतात, यू-पी-एससीसाठी जॉब सोडतात. सोडावा लागतो रिअॅलिटीमध्ये. पण ह्यानं दोन्ही गोष्टी करून दाखवल्या. बरं चला, हा तर टॉपर होता म्हणूया आपण. दुसरा माझा स्टुडंट लक्ष्मण. बरीच वर्ष तपश्चर्या केली बाबांनो. यश मिळत नव्हतं. नुकतं यश मिळत नव्हतं. पण मिळायला सुरुवात झाली. पी-एस-आयची पहिली पोस्ट त्याला मिळाली होती. नाही घेतली. नाही ट्रेनिंगला गेला पण मला हे करायचं नाही म्हटला. शॉकिंग होतं ना सगळं. 4-5 वर्ष तुम्ही एम-पी-एस-सी करताय, मिळालेली पोस्ट घेत नाही. पण त्याचं स्वप्नच वेगळं होतं. आणि लास्ट वीकमध्ये जे एम-पी-एससीचा काही रिझल्ट लागला की नाही, तर त्याची ना असिस्टंट कमिशनर म्हणून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये त्याला पोस्ट मिळाली होती. त्यांनी कष्ट घेतले. एक उदाहरण नाहीये. किशोर आमचा एक स्टुडंट आहे, किशोर नलावडे. त्याचं पण तसंच. एक्स्ट्राऑर्डिनरी टीचिंग पण जमायचं. जेव्हा त्याला एम-पी-एस-सी थ्रू होत नव्हतं, 5-6 वर्ष त्याची गेली होती. 1-2 मार्कासाठी राहायचं. तेव्हा मी त्याला म्हणायचो, "येतो का तू क्लास जॉइन कर, शिकवायला सुरुवात कर." कारण मला वाटायचं अर्निंग पण महत्वाचं आहे ना. पण नाही. घरच्यांचा सपोर्ट होता. तो म्हणला, "नाही सर, मला यश मिळणारच आहे." तसंच झालं. त्याला सुद्धा प्रचंड चांगलं यश मिळालं. मग हे एवढी उदाहरणं नाहीयेत, भरपूर उदाहरणं आहेत. बरं, अभ्यासातच माझी सगळी मुलं पुढे गेली अशी नाहीये. सगळ्या क्षेत्रात आहेत. बिझनेसमध्ये आहेत. अगदी पॉलिटिशियन्स बनलेत काही लक्षात घ्या. अगदी चांगल्या ठिकाणी ते काम करतायत म्हणूया आपण. म्हणजे थोडक्यात काय? एक संकल्प, की आपल्याला काय करायचं ते अगोदर ठरवा. हो, आता ते जे करू का सी हे आता क्षुल्लक प्रश्न आहेत. आयुष्यात खूप अडचणी येणार आहेत पुढं. 4 वर्ष इंजिनिअरिंगची सुद्धा बघता-बघता निघून जाणार आहेत. सगळ्यात आनंदाची 10 वर्ष आपण एन्जॉय केली 1ली ते 10वी. आता प्रयत्न करायचे. आता हे करत असताना मी तुम्हाला मगाशी काय बोललो, की योग्य मार्गदर्शन. मी तुम्हाला एक सांगतो, कुणाला पटेल नाही, नाही पटेल. मी केलेली चूक तुम्हाला मी सांगतो. मी काय चूक केली, की आयुष्यभर रात्रभर जागून अभ्यास करणे. सकाळी उशिरा उठणे. मी तुम्हाला सांगतो ते अधोगतीचंच लक्षण आहे. आता यश काही लोकांना मिळत असेल म्हणूया, नाही मी रात्रभर जागून अभ्यास केलाय, रिझल्ट चांगला आलाय. हो, ठीक आहे. पण आयुष्यात तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, तर पहाटे उठायला सुरुवात करा. माझ्या आयुष्यातला झालेला चेंज मला माहिती आहे. आज अशी कंडिशन आहे, सुट्टी जरी असली तरी मला 4-5 ला जाग येते म्हणजे येते. पहाटे उठून अभ्यासाला सुरुवात करा, करा. सगळ्या गोष्टी छान होतील लक्षात घ्या. एक छोटासा सल्ला होता हा. बरं हे करत असताना मी तुम्हाला सांगतो, कुठली पण एक्झाम असू दे, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी असू दे, नाहीतर ती नीटची असू दे, नीट पी असू दे लक्षात घ्या. नीट असू दे, नाहीतर नीट पी एक्झाम असू दे. मी तुम्हाला सांगतो
पी-वाय-क्यूज इम्पोर्टंट असतात बरं का बाळांनो. पी-वाय-क्यूज. एक काम करूया. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी एक छोटंसं लेक्चर घेतलं होतं. ओके. ज्यांचं बायो आहे, असे काही ठराविक स्टुडंट आहेत माझ्या क्लास. जनरली आपण बायो बिलकुल घेत नाही. पण त्यांना आपल्याकडेच यायचं होतं. 2 विषयासाठी त्यांनी माझा क्लास जॉइन केला होता. तर आमच्या इथं मॅथ्सचा पेपर आहे. मग त्या बायोची ठराविक मुलं वेगळी होती. त्यांना अभ्यास द्यायचा होता मला. मग मी त्यांना विचारलं 21 टू 25 कुठला पण नंबर सांगा. एका मुलीनं म्हणले 22. मग चला म्हटलं 2022 चा पेपर काढूया आपण. आणि मी रिपीटरचा पेपर ओपन केला. डायरेक्टली क्वेशन नंबर 31 कडे गेलो. पहिला प्रश्न होता पोस्टुलेट्स. कुठले पण 2 पोस्टुलेट लिहायचा प्रश्न होता. का पहिले 2 लिहा. आणि पोस्टुलेट कुठे आहेत? स्ट्रक्चर ऑफ एटम, मॉलिक्युल्स, न्यूक्लिया. हं. आपला विषय काय चाललाय? पी-वाय-क्यू ना? सांगतो. थोडासा तुमचा वेळ घेतो. जास्त घेणार नाही बरं का. तर मी त्यांना काय शिकवलं बघा, की 2 पोस्टुलेट लिहा ते म्हणतायत. नाही. तुम्ही तिसरं पोस्टुलेट पण करायचं. ओके. म्हणजे पोस्टुलेट लिहा असा जर प्रश्न आला, तर तिन्ही पण पोस्टुलेट लिहू आपण. ओके. पहिलं पोस्टुलेट काय? की जो सर्क्युलर मोशनसाठी नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स लागतो. म्हणजे बघा, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस भोवती, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन करतोय. मग सर्क्युलर मोशनसाठी जो सेंट्रिपेटल फोर्स लागतोय, ते प्रोव्हाईड कोण करतंय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके. दुसरं पोस्टुलेट की अँग्युलर मोमेंटम हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन 2 पाय. आता तिसरं पोस्टुलेट एनर्जी डिफरन्स. इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट वरून लोअर ऑर्बिटकडे येतो. मग तो एनर्जी डिफरन्स हे तिसरं पोस्टुलेट आहे. बरोबर आहे. मग मी मुलांना काय सांगितलं त्या मुलींना, हे 3 पोस्टुलेटचे 3 फॉर्म्युले आलेच पाहिजेत. त्याचबरोबर यांचाच वापर करून तुम्हाला रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एनर्जी प्रपोर्शनल टू 1 अपॉन एन स्क्वेअर. त्याच्यानंतर व्ही प्रपोर्शनल टू 1 अपॉन एन आणि सगळ्यात महत्वाचा बोर्स फॉर्म्युला 1 अपॉन आर. 1 अपॉन 1 अपॉन. बघा तुम्ही सांगतो इथे एन स्क्वेअर, पी स्क्वेअर किंवा नोटेशन पुस्तकातले चेक चेक करा. एम-एन किंवा काही वेगळे असतील. मग तुम्हाला 3 पोस्टुलेट नंतर हे 3 डेरिव्हेशन्स, हे डेरिव्हेशन हे केलं पाहिजे आणि त्याच बरोबर जेव्हा तुम्ही बोहोस फॉर्म्युला करणार ना, मग तेव्हा लायमन, बार्बर, पाश्चन, ब्रॅकेट, फंड सीरीजसाठी सीरीज लिमिट, शॉर्टेस्ट वेव्हलेंथ, लॉंगेस्ट वेव्हलेंथ त्यांचा रेशो हे न्यूमेरिकल केले पाहिजेत. म्हणजे 1 पी-वाय-क्यू 1 पण मी 10 प्रश्न करायला लावतोय. असा अभ्यास करायचाय. तर तुम्ही म्हणाल, "सर अशा कधी पी-वाय-क्यू कंप्लीट होतील?" अरे, जेव्हा 2022 च्या पेपरमधले एवढे प्रश्न तू केले, दुसरा कुठलाही पेपर घेतला तर ह्यातले प्रश्न तुम्हाला दिसणारच आहेत. आलं का ध्यानात? आयडिया कळाली का पी-वाय-क्यूचा कसा अभ्यास करायचा म्हणजे आजपासून आपण पेटून उठणार आहे लक्षात घ्या. आणि आणखी एक रिक्वेस्ट आहे रे. अजून एक रिक्वेस्ट काय तुम्हाला मी सांगतो. ओके. पी-एच-ओ फिनिक्स बॅच. ओके. तर फिनिक्स बॅचमध्ये ना, आम्ही आजपासून ना काय करतोय, थेरम्स घ्यायला सुरुवात करतोय. मॅथ्सचे थेरम घेतलेत. डिफरन्शिएशनचं पहिलं थेरम मी घेतलंय चेन रूलचं. म्हणजे जे 11वी 12वी जाणारी मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी ते आहे बरं का लक्षात घ्या. त्यांना मी तुम्हाला सांगतो, माझी इच्छा आहे, तुम्ही आता 12वीतली मुलं आहात ना, आता तुम्ही एक 5-6 मिनिटं माझा हा व्हिडिओ बघितला. माझी इच्छा आहे, की तुमचे ज्युनियर्स आहेत त्यांना तुम्ही गाईड करा. अभ्यास कसा करायचा ते सांगा. तुमचं काय चुकलं ते त्यांच्यावर शेअर करा. मी माझ्या घरात सगळ्यात मोठा. ओके. आणि माझे सगळे चुलत भाऊ, चुलत बहीण लहान आहेत. ओके माझ्यापेक्षा. मला नाही यश मिळालं 11वी-12वीत कमी मार्क पडले. पण माझ्या काय चुका झाल्या हे मी सगळं एनालिसिस केलं होतं तुम्हाला सांगतो आणि त्याप्रमाणे मी माझ्या भावांना गाईड केलं. माझ्या लहान भावाला सीडी 200 पैकी 196 मिळाले. सगळे क्लास 1, क्लास 2 ऑफिसर आहेत. सगळे छान अभ्यास करतायत आणि माझ्या क्लासची मुलं सुद्धा चांगले मार्क मिळवतायत, जे माझं ऐकतायत ते म्हणूया आपण. काही जण ऐकत नाहीत ती गोष्ट वेगळी म्हणूया आपण. पण त्या मुलांचं प्रमाण खूप कमी आहे आमच्याकडं. मी तुम्हाला सांगू का? 1 महिना आहे. काही पालक विचारतात नवीन आलेले. नवीन येतात पालक या स्टेजला. "सर होईल का एका महिन्यात?" 1 महिना माझ्यासाठी पुष्कळ आहे. तुम्ही आजपासून अभ्यासाला सुरुवात केली तरी सगळे पॉसिबल होणार आहे. मग चला पुन्हा शेवटी तुम्हाला एकदा शुभेच्छा देतोय. अभ्यास करा छान. ऑल द बेस्ट.